नमस्कार, मी मनीषा. तुम्ही पाहत आहात एम न्यूज. आजचा विषय एकदम भयंकर आणि तितका संतापजनक आहे. नाशिकचा तो स्वयंघोषित कॅप्टन आणि भोंदूबाबा अशोक खरात, ज्यानं लोकांच्या भावनांशी खेळून आपले खिसे भरले. आता या भोंदूबाबाच्या पापांचा घडा पूर्णपणे भरलाय आणि आता जी नवीन माहिती समोर आली आहे ना, ती ऐकून तुमच्याही पायाखालची जमीन सरकल्याशिवाय राहणार नाही. नेमकं काय शिजलंय या प्रकरणाच्या खोलात? चला आज एकदम डिटेलमध्ये पोस्टमार्टम करूया. तर विषय असा आहे की खरातला अटक झाल्यानंतर नाशिक पोलिसांनी एक हेल्पलाईन सुरू केली आणि काय सांगू, या हेल्पलाईनवर तक्रारींचा नुसता पाऊस पडतोय. आधीच याच्या नावावर महिला अत्याचाराचे 8 आणि फसवणुकीचे 4 असे एकूण 12 गुन्हे दाखल होते. पण आता ताजी अपडेट अशी आहे की आणखी 11 पीडित महिलांनी धाडस करून पोलिसांकडे धाव घेतली आहे. म्हणजे बघायला गेलं तर प्रकरणाची व्याप्ती आता प्रचंड वाढली आहे. आता हा बाबा लोकांना आपल्या जाळ्यात कसा ओढायचा माहितीये? एकदम घाणेरडी स्टाईल. तो महिलांना थेट त्यांच्या जीवाभावाच्या माणसांची भीती घालायचा. तुझ्या नवऱ्याचा किंवा पोराचा लवकरच मृत्यू होईल असं सांगायचा. आता अशा भीतीनं कोणी खचून जाईल ना, मग याच मानसिक खच्चीकरणाचा फायदा हा अशोक खरात घ्यायचा. ऊर्जा मिळवून देतो, विशेष पूजा करतो, शरीर शांती करतो, अशा फालतू आणि भोंदू कारणांखाली त्यानं अनेक महिलांचं अमानुष शारीरिक शोषण केलंय. एवढंच नाही तर दहशतीच्या जोरावर अनेकांच्या हक्काच्या जमिनी आणि मालमत्ताही यानं लाटल्यात. पण आता पोलिसांची एसआयटी एकदम ऍक्शन मोड मध्ये आली आहे. एसआयटी प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी क्लिअर सांगितले की पुढच्या 60 दिवसात याच्यावर दोषारोपपत्र दाखल होणार. पण सर्वात मोठा बॉम्ब काय माहितीये? या भोंदूबाबाशी संबंधित तब्बल 4650 अश्लील लिंक्स आणि 450 सोशल मीडिया अकाउंट सायबर टीमनं कायमची डिलीट मारली आहेत. आणि ज्या जमिनी यानं लाटल्यात ना, त्याची सगळी कागदपत्र थेट ईडीनं सोपवली आहेत. म्हणजे आता बाबाची चहूबाजूंनी काटाकीर कोंडी झाली आहे. थोडक्यात काय, अंधश्रद्धेच्या नावाखाली हा असा बाजार मांडणाऱ्यांना आता कायद्याचा दणका बसतोय. पण या निमित्तानं आपणही एक धडा घेतला पाहिजे की असल्या भोंदूबाबांच्या नादाला अजिबात लागायचं नाही. तर मित्रांनो, तुम्हाला या अशोक खरात प्रकरणावर आणि पोलिसांच्या कडक कारवाईवर काय वाटतं? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये एकदम बिनधास्त सांगा. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत विषय हार्ड. नमस्कार.